भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, जे त्यावेळेला त्यांनी जे चालवलेलं राज्य कारभार होतं त्याचंच आचरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि या भारतामध्ये लोकशाही लागू केली। परंतु आज ती लोकशाही खरंच जर बघितलं आपण, जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांनी जे केलं तेवढं आपण तर करू शकत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून किंवा त्यांचे अनुयायी म्हणून आपण गवळीदादा म्हटले तसं खरोखर आपण आचरण करायला पाहिजे। जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने राजकारण चालतं, इथलं सर्व काही होतं, परंतु तसं होताना दिसत नाही आहे। सगळीकडे हुकुमशाही चालू झालेली आहे, जी हुकुमशाही संविधानाने रद्द केली आणि ती हुकुमशाही पुन्हा सर्वीकडे दिसते आहे। प्रत्येक विभागातले आमदार जर बघितले तर ते असं समजतात की जसं त्यावेळेला प्रत्येक राज्य वेगवेगळ्या एरियाचे जसे सुभेदार होते तसं आजचे हे लोक स्वतःला सुभेदार समजा, परंतु तुम्ही लोकांच्या हितासाठी लोकहित बघा आणि लोकांच्या हितासाठी काम करा, ना की तुम्ही स्वतःला त्या ठिकाणचे राजे समजून किंवा हुकुमशहा समजून लोकांवरती अन्याय करू नका। आणि हे आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आपण जर स्वतःला समजत असू तर आपण या संदर्भात जनजागृती केली पाहिजे। लोकांमध्ये अन्याय जिथे जिथे होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि श्रीमंत योगी प्रतिष्ठान हेच नेहमी करत राहील, एवढं बोलतो।